नमस्कार, मी मेघा जगताप. बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या घडामोडी. जत केसरीच्या मैदानात हरण्याची बाजी. नमो चषक मध्ये महाराष्ट्रातील पहिलीच बैलगाडी शर्यत. नमो चषक अंतर्गत महाराष्ट्रातील पहिली बैलगाडी मैदान तालुक्यातील बाजगावी संपन्न झाली. जत केसरीच्या या मैदानात हिंद केसरी हरण्या व तांबडा हरण्याच्या जोडीने बाजी मारली. भाजपची जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी मैदान भरवले होते. लाखांवर प्रेमींची गर्दी. प्रचंड चुरशीत बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवला. यावेळी कोळी महासंघाचे युवा राज्याध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील, केंद्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालक व सुप्रसिद्ध उद्योजक प्रसन्न आजरेकर, जत तालुक्यातील ओबीसीचे प्रमुख नेते व लोकमत्ता अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेचे संस्थापक शंकर वगैरे, ओमदीचे नेते निवृत्ती शिंदे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, जतचे माजी नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू एडके, स्पर्धेचे संयोजक बादचे माजी सरपंच संजय गडदे, पाडी संघर्ष समितीचे नेते सुनील पोद्दार, असंगी तुर्कचे सरपंच मीरा साहेब मुजावर, जाडर बोबलाचे सरपंच रामनिंग निवर्गी, मारुती सरगर, प्रवीण गडदे आदी उपस्थित होते. यावेळी तमनगौडा रवी पाटील म्हणाले की जत तालुक्यातील प्रत्येक गावात शिवारात पाणी पोहोचलं पाहिजे. तालुका दुष्काळमुक्त झाला पाहिजे, हे आपलं स्वप्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 फेब्रुवारीला विस्तारित मैशाळ योजनेचं भूमिपूजन होईल. त्यानंतर पूर्व भागाचे नंदन होईल. दरवर्षी जत केसरी स्पर्धा भरवण्यात येतील असं रवी पाटील म्हणाले. भाजपने महाराष्ट्रभर नमो चषक विविध स्पर्धांचं आयोजन केलंय. मात्र नमो चषक अंतर्गत बैलगाडी व घोडागाडी शर्यतीचं आयोजन करणारा जत हा राज्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघ ठरला आहे. जनरल अ गटातील 1 लाखाचे बक्षिसाचे मानकरी हिंद केसरी हरण्या व तांबड्या हरण्या ही जोडी ठरली. बंडाभाऊ खिल्लार हे गाडीवान आहेत. जनरल ब गट निकाल. प्रथम संतोष गलांडे पाटील डेअरी गाडीवान अनिल बंडगर, द्वितीय लाट बैजा बेडक तलाटी गाडीवान बंडा खिलारे, तृतीय अबा पुकळे लोकरेवाडी गाडीवान उमरान. आदत गट. प्रथम अनिल बंडगर, द्वितीय अनिल दादाश पुणेकर, तृतीय शहानूर लंगरपेठ. आणि या गावचं प्रेम आणि यांचा स्वाभिमान आणि अभिमान आणि यांचं ते पाटील साहेबाबद्दल जे खांद्याला खांदा लावून एकाग्रता एकांकिता आणि सभा निवडणूक प्रमुख यांनी जत तालुक्यातील बाज या गावामध्ये बैलगाडी शर्यतीचा एक कार्यक्रम झाला. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा यांच्याकडून नरेंद्र मोदी चषकाचे कार्यक्रम जत तालुक्यात 288 विधानसभा या जत तालुक्यामध्ये युवकांसाठी क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, महिलांसाठी रांगोली स्पर्धा आणि दिव्यांग मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आणि आमचे शेतकरी जत तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी इथं बैलगाडीचे शर्यतीचे नियोजन या पश्चिम भागामध्ये आपले शंकर वगैरे साहेब आणि आपले मित्र संजय गडदे साहेब, प्रवीण गडदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने इथं बैलगाडी शर्यत कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. यामध्ये कुठलंही भांडण नाही, गालबोट नाही, काय नाही. या ठिकाणी अत्यंत एक चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पडलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे बंधू आदरणीय वगैरे सर आणि आमचे बंधू आदरणीय आपले नगरसेवक टिंबूबाई एडके साहेब आणि इथं जमलेले लोकनियुक्त सरपंच मीरा साहेब, आपले जाडरबोबलाचे सरपंच रामनिंग निवर्गी आणि सर्वच जाडरबोबलाच गट, उमदी गट, गरीबडशी गट, मुचंडी गट या पूर्व भागातील डफळापूर, शेगाव, बनळी, बिळूर या भागातील आलेले सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस कामना बनकर आणि आपण सर्व इथं शेतकरी, पत्रकार मित्र सर्वच या ठिकाणी जी बैल प्रेमी उपस्थित आहेत या सर्वांनाच मी इथं या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी आपले युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी केलेले आतापर्यंत आपले इथं
विराज साहेब मुजावर साहेबांनी बोललेले आहेत, आपले बंधू आदरणीय टिंबू येडके साहेब बोललेले आहेत। आता जी काही कार्यक्रम पूर्ण झालेला आहे, या ठिकाणी घोड्याची शर्यत झालेली आहे, त्यांचे बक्षीस, बैलगाडी शर्यतीचं मोठं गट, लहान गट, या सर्व बक्षीस, या सगळ्या गोष्टीचं नियोजन आपले मित्र आदरणीय संजय गडदे साहेबांनी केलेलं आहे। कोणालाही नाराज होणार नाही, कुठलंही फसवणूक होणार नाही, कुठल्याही कार्यक्रमामध्ये काही अडचण येणार नाही। त्याचे सगळं नियोजन त्यांच्या टीम खूप चांगल्या पद्धतीनं, आपले नरेंद्र कोळे ते सगळ्यांनी खूप अगदी व्यवस्थित पद्धतीनं ते सगळ्या कार्यक्रमाची आखणी केलेली आहे। त्या पद्धतीनं जे विजेते आहेत, बैलगाडीचे विजेते आहेत, त्यांना शुभेच्छा देतो। काही लोक मागं पुढे नंबर झालेले आहे, ते पुढच्या स्पर्धेच्यासाठी त्यांनी तयारी करावा, हार कधीच नसतो। जी कोण मागा नंबर कमी आलेले आहे त्यांनी आणखीन पण प्रयत्न करावा। ही स्पर्धेचे युग आहे, आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। परत एकदा सर्वांनी जी काही स्पर्धेत भाग घेतलेला आहे त्यांना सर्वांचं मी इथं स्वागत करतो। या ठिकाणी एकदम ताकदीचा सामना झालेला आहे शेतकरी वर्गासाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी, बैलप्रेमींसाठी। जगमध्ये पहिल्यांदाच एवढं मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं झालेला आहे। आणि आमचे येडके साहेबांचे मत आहे की आपले सरपंच मंडळ प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम इथं आपले वगैरे सर असतील, संजय गडदे असतील, प्रवीण गडदे असतील, नरेंद्र कोळे असतील, यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वर्षी आपण कार्यक्रम घ्यायचा असं एक नियोजन करू, असं मी इथे एक शब्द देतो। पुन्हा एकदा आपण सर्वांनी इथं आला, ज्यांचं नाव घ्यायचं जर राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। या ठिकाणी आपला युवक वर्ग, मला वाटतंय जत तालुक्यामध्ये एवढं फोर्स आणि एवढं ताकदीनं भारतीय जनता पक्षाचे काम प्रत्येक बूथवर हा युवक वर्गाने केलेले आहे। या ठिकाणी विशेष कौतुक मी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचं पुनश्च एकदा करतो। आणि संजय गडदे साहेब, या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतला, आपल्या मतदारसंघामध्ये सार्वजनिक काम असो, वैयक्तिक असो, काही असो, 24x7 आम्ही तुमच्यासाठी अगदी भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने आपल्या पाठीमागे आहे। कुठल्याही गोष्टीचं डगमग न करता राजकारणात मागं पुढं होत असते, त्यामध्ये काही आपण विचार करू नका, आपण पूर्ण ताकदीनं राहा तुमच्या पाठीमागं। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, आदरणीय बावनकुळे साहेब आहेत, आपलं सरकार आहे, वैयक्तिक सार्वजनिक रस्ते असतील, पाणी असतील, या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विस्तारित मैसाळ योजनेचे काम मंजूर करून दिलेले आहेत। येत्या 19 तारखेला आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते त्याचे शुभारंभ सातारा येथे होणार आहे। आपल्या जत तालुक्यातील ऐतिहासिक असं एक मोठा प्रवास आता संपणार आहे। येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पूर्ण जत तालुका, पश्चिम भाग असो, पूर्व भाग असो, बेळूर भाग असो, सगळे तालुका पूर्णपणे या ठिकाणी पाणी येणार आहे। शेतकऱ्यांसाठी खूप चांगला दिवस आहे आणि आपला विशेष करून सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही आभार मानतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।